आता हा जो जंक फूड आहे म्हणजेच काय, जंक फूड म्हणजेच काय काय बोलू शकतो मुलांना, जे बाहेरील जे जेवण आहे त्याला आपण जंक फूड बोलू शकतो. मग त्याच्यामध्ये काय आहे मुलांना, जे पॅकबंद आहे, जे पॅकेटमध्ये असतात, जे हवाबंद डब्यामध्ये असतात, आणखी जे रस्त्यावरचे जे पदार्थ असतात, जे फूड स्टॉल असतात, स्ट्रीट स्टॉल असतात, रस्त्यावर जे फेरीवाल्याकडे जे पदार्थ भेटतात त्याला आपण काय बोलतो, जंक फूड भेटतो. म्हणजे नेमकं काय आहे ते वडापाव आहे, वडापाव असू शकतो, समोसा असू शकतो, इडली असू शकते. त्याचप्रमाणे जे काही बाहेर पदार्थ मिळतात, जे तेलकट पदार्थ असतात त्याला आपण सर्वांना काय बोलतो, जंक फूड बोलतो. म्हणजे आपण घरात बनवत नाही, आपण बाहेरून मागवतो. समोसा आहे, भजी आहे, त्यामुळे इडली आहे, वडापाव आहे, की अजून जे काही बर्गर आहे, पिझ्झा आहे, हे सर्व कसे आहेत पुन्हा जंक फूड आहेत. मग हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत की नाही आहेत? बरोबर आहे, हेच आपल्या शरीराला हानिकारक नाहीत हे आपल्याला माहीत असतं, पण तरी देखील आपण कधीतरी काय करतो, त्याचं सेवन हे करतो असतो आणि हे आपल्या शरीराला उपयोग नसतो किंवा आपल्या शरीराला धोकादायक होऊ शकतं, की जंक फूड खाल्ल्याने देखील आपलं पोट हे खराब होऊ शकतं आणि वेळ प्रसंगी आपला विविध समस्यांना देखील, शारीरिक समस्यांना हे सामोरं देखील जाऊ शकतो. तर आपण पाहणार आहोत चित्राच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण बघा त्या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर होते. बघा मग आता इथे त्यांनी जंक फूड दाखवले की जे सर्व काही आहे. बघा इथे काय काय दाखवलेलं आहे, चॉकलेट आहे, नूडल्स आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, चिप्स आहे, तयार शीतपेय म्हणजे काही जे कोल्ड्रिंक्स आहे जे आपल्याला रेडीमेड मिळतं, की आपण ते मार्केटमध्ये जातो आणि ते घेऊन येतो. मग त्याच्यात सर्व प्रकारचे जे कोल्ड्रिंक्स आहे, जे पेप्सी कोला आहे, थंड आहे, जो कोको कोला आहे, हर एक प्रकारचे जे ब्रँड आहे जे थंड पेयाचं, ते देखील आपण काय करतो, सगळे चॉकलेट सर्वांना माहीत आहे की हर एक प्रकारची चॉकलेटमध्ये देखील व्हरायटी आहे. नूडल्स जे घरामध्ये देखील बनवतात, कधी कधी बाहेर देखील बनवले जातात. बर्गर हे बाहेर बनवलं जातं मुलांना. त्याचप्रमाणे पिझ्झा आहे, चिप्स आहे, हे देखील काय करतो आपण बाहेरून ऑर्डर करून मागवत असतो. तयार शीतपेय यासारख्या जंक फूडमधील पोषक तत्वे हे निघून जातात. मग त्यांच्यामध्ये असलेली जी पोषक तत्वे आहेत ते काय केली जातात, निघून जाण्याचं हे काम करत असतात. आणि म्हणूनच मुलांना बघा आपण पाहत आहोत की कशा प्रकारे याच्यामध्ये जे जंक फूड्स आहेत ते आपल्या शरीराला हानिकारक आहे. ही सर्व जे आपण पाहत आहोत फूड्स आहोत हे आपण खाल्लेले आहेत आणि त्याच्यामुळे देखील आपण म्हणतो की ज्याचं अति प्रमाणात सेवन करणे हे आपल्या शरीराला धोकादायक आहे. मग ते काही असं चॉकलेट तुम्ही जास्त खाल्ले तर तुमच्या दाताला प्रॉब्लेम होईल, त्यामुळे साखर पोटामध्ये वाढू शकते. नूडल्स, बर्गर, पिझ्झा हे आपल्याला न पचणारे किंवा पचनाला कठीण आहेत किंवा त्याचं पचन होण्याला खूप कालावधी लागतो आणि त्याच्यामध्ये देखील आपलं पोट बिघडू शकतं. मग ते पचले नसताना आपण पुन्हा जर दुसरं खाल्लं तर आपल्या पोटाला त्रास होतो. त्याचप्रमाणे चिप्स आहे, तयार शीतपेय, जे कोल्ड्रिंक आहे आपल्या शरीराला देखील हानिकारक आहे. मग अशा प्रकारचे सर्व जंक फूड काय करत असतात, पोषक तत्व कमी करतात किंवा पोषक तत्व निघून गेलेली असतात. त्याला कितीतरी वेळा फ्राय केलेलं असतं, कितीतरी वेळा त्याला गरम केलेलं असतं आणि म्हणून त्याच्यातली जी सर्व पोषक तत्वे आहेत ते काय केले जातात, निघून जाण्याचं देखील तिथे निघून जात असतं. आणि म्हणून आपण बघा याच्यामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे ही पोषक तत्व निघून गेलेली आहेत. आपण पुन्हा बघा पाहणार आहोत मुलं. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते. त्याच्यापासून आपल्याला केवळ काय मिळते, ऊर्जा मिळते. म्हणजे आपल्याला चला खाल्लं का बरं वाटतं, परंतु ज्या आपल्याला पोषक तत्वाची गरज आहे ते मात्र आपल्याला याच्यातून मिळत नाहीये. मग ते चॉकलेट असू दे, कोल्ड्रिंक असू दे, पिझ्झा असू दे, बर्गर असू दे, चिप्स असू दे, सर्व काही, की त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काय मिळत आहे, आपल्याला फक्त काय मिळते, ऊर्जा मिळते. आपल्याला जे आपल्याला आवश्यक घटक आहेत, जे कार्बोदके आहेत किंवा जे आपण बोलू शकतो प्रोटीन्स आहेत, जे विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, हे सर्व त्याच्यातून नष्ट होतात आणि आपल्याला गरज जी आपल्याला गरज आहे ती गरज आपली पूर्ण होत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे आपण काय पाहतो की आपण हे सर्व दुर्लक्षित करणं गरजेचं आहे. हे आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्याचप्रमाणे आपण बघा इथे तुम्हाला काही चित्र दाखवलेलं आहे ते देखील पाहू शकता की हे कसलं चित्र आहे, सगळं जंक फूडचं चित्र आहे. हर एक प्रकारचं तुम्ही इथे पाहू शकता. जो पिझ्झा आहे, बर्गर आहे, मोमोज आहे, बाहेरच्या सर्व ज्या गोष्टी आपण विकत घेऊन खातो, ज्या पॅकेटमधल्या गोष्टी आहेत त्या इथे आहे. असे पदार्थ वरच्यावर खाल्ल्यास कुपोषण होते आणि असे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील काय होत आहे, कुपोषण होत आहे. आपल्या शरीराला ते बाधा करत आहे, आपल्या शरीरावर परिणाम करण्याचं ते काय करत आहे, काम करत आहे. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो. मग असे जे पदार्थ आहेत ते जास्त खाल्ल्यामुळे लठ्ठपणा येतो, कारण त्या पदार्थामध्ये काय आहे मुलांना, जे आपण पाहू शकतो लोणीयुक्त पदार्थ, ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चीज किंवा बटर टाकण्यात येत आलं असं, म्हणजे ते सिग्न पदार्थ टाकण्यात येतं. आपण पाहिलं होतं की जे सिग्न पदार्थ असतं, म्हणजे तेलाचं जे प्रमाण आपल्या शरीरात सर्व जो आपला पिरॅमिड होता की जो आपला बायोग्राफी होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पिरॅमिडमध्ये सगळ्यात आपलं तेलाचं जे प्रमाण आहे ते आपल्या शरीरात फार
कमी असणं गरजेचं आहे. पण मग अशा पदार्थामध्ये जास्त प्रमाणामध्ये चीज आणि बटरचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला ते अतिपोषणाचं काम करतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो. कारण ते अतिप्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बटर आणि चीज टाकल्यामुळे आपल्याला काय येत आहे, अतिपोषण झालं आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा म्हणजे जाडपणा येऊ शकतो. आपलं शरीर हे सुजण्याचं काम करतं आणि मग आपलं शरीर हे भारी वाटायला लागतं. मग अशा प्रकारे असा पदार्थ वरच्यावर खाल्ल्याने काय होतं, अशा प्रकारे कुपोषण देखील येतं आणि आपल्या शरीराचं अतिपोषण झाल्यामुळे लठ्ठपणा देखील येण्याची समस्या ही निर्माण होत असते. अशा प्रकारची जे जाडपणा येतो आपलं शरीर हर एक प्रकारे काय होतं, सुजायला लागतं, फुगायला देखील लागत असतं. लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहार घेणं, धान्य, फळे, भाज्या, सालीसकट खाणं, मैदानी खेळ खेळणं. मग जर आपल्याला जर लठ्ठपणा टाळायचा असेल तर मग आपण काय करायचं आहे, ते त्यांनी इथून उपाय सांगितला आहे की तुम्हाला पूर्णपणे बाहेरचं जेवण हे बंद करणं गरजेचं आहे, की तुम्ही बाहेरचं जेवण खाता कामा नये. म्हणून तुम्हाला घरचं जे काही जेवण आहे लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. संतुलित आहार कसा आहे, आपण सांगितलं की जे कार्बोदके आहे ते पदार्थ तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मग ते कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, विटामिन हे सर्व तुम्हाला घेणं गरजेचं आहे. धान्य, फळे, भाज्या सालीसकट खाव्या. म्हणजे जे काही भाज्या आहेत त्या देखील तुम्हाला खायचे, काही फळे सालीसकट खायचे, काही भाज्या ह्या सालीसकट देखील खावे. मैदानी खेळ खेळावे. तुम्ही घरात बसून राहता कामा नये. तुम्हाला बाहेर देखील जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला रनिंग करायचं आहे, तुम्हाला वॉकिंग करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्ही शरीराची जे काही क्रिया आहे ती अधिक उत्तम राहण्यासाठी देखील, शरीराची ऊर्जा व्यवस्थित राहण्यासाठी आणि शरीराची हर एक क्रिया ही व्यवस्थित कार्य करण्यासाठी तुम्हाला बाहेर वॉकिंग करणं म्हणा किंवा रनिंग करणं म्हणा हे देखील करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपण जॉगिंगला जातो, वॉकिंगला जातो, रनिंगला जातो, ते देखील करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, हा जसा घरगुती आहार आहे हा आहार खाणं गरजेचं आहे. डाळ, भात, पोळी, भाजी, त्याचप्रमाणे एखादी आमटी आहे, त्याचप्रमाणे ताक आहे. जे ताक काय करतं, आपलं जे काही जेवण आहे ते जेवण खाल्ल्यावर ताक हे आपल्या शरीरातील जे अन्नपदार्थ आहे ते जिरवण्याचं हे महत्त्वाचं काम करत असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. संतुलित आहारामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे काही कार्बोदके आहे, प्रथिने आहेत, त्याचप्रमाणे जीवनसत्व आणि विटामिन. धान्य, फळे. धान्य देखील कोणते खायचे, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू हे देखील धान्य आहेत. फळे देखील खायचे आहेत. त्यामुळे हर एक प्रकारची जो ज्या प्रकारचा मोसम असेल त्या प्रकारचे फळं आपल्याला देखील खाणं गरजेचं आहे. भाज्या सालीसकट खावी. त्यांनी सांगितले भाज्या सालीसकट म्हणजे ज्या काही भाज्या असतात की तुम्हाला सालीसकट खायच्या असतात, म्हणजे शेवगाच्या शेंगा आहेत त्या तुम्हाला काही शेंगा तुम्ही सुलायच्या नाही, तर तुम्हाला त्या सालीसकट देखील खाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की तुम्हाला मैदानी खेळ देखील खेळायचे आहे. मैदानी खेळ म्हणजे काय, की जे काही खो खो आहे, कबड्डी आहे, जे लहान मुलांसाठी जे आवश्यक जे गेम आहेत ते देखील खेळणं हे तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हर एक प्रकारचे खेळ खेळणं हे देखील तुम्हाला गरजेचं आहे. आता इथे त्यांनी अजून एक सांगितलं की कशा प्रकारे बघा तुम्हाला इथे खेळ खेळायचा आहे. फक्त तुम्हाला जेवणच नाही, संतुलित आहारच नाही, तर त्याच्याबरोबर तुम्हाला बाहेर देखील तुमच्या शरीराला फिटनेस राहण्यासाठी बाहेर वॉकिंग करायचं आहे, खेळायचं आहे, सायकलिंग देखील करायची आहे. सायकलचा जास्त वापर असे उपाय करणे की सायकलचा जास्त वापर करायचा आहे की तुमच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी देखील तुम्हाला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे सायकलिंग करणं देखील हे तितकेच गरजेचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला मैदानी खेळाबरोबर सायकलही आणि व्यायाम देखील करणं गरजेचं आहे. तसेच भूक नसताना खाऊ नये व जेवताना टीव्ही पाहू नये. पॅकेटमध्ये तयार अन्नपदार्थ टाळावे. भूक नसताना खाऊ नये. जेव्हा तुमच्या शरीराला गरज असेल जेवणाची तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पदार्थ खायचे आहेत किंवा तुम्हाला जेवण करायचं आहे. जर भूक नसेल तर तुम्हाला ते जेवण करायचं नाही आहे. त्याचबरोबर जेवताना टीव्ही बघू नये. त्यांनी सांगितलं टीव्ही का बघायचं नाही, कारण आपलं सर्व लक्ष टीव्हीमध्ये लागलेलं असतं. आपण टीव्ही बघत असताना आपलं जे लक्ष हे अन्नावरून उडून जातं किंवा आपण कमी प्रमाणात खातो आणि आपलं लक्ष अधिक टीव्हीकडे असल्यामुळे जेवताना शक्यतो टीव्हीचा वापर करू नये. जेवताना आपण आपल्या घरातल्या मेंबरबरोबर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर बोलताना किंवा बोलावे, जेणेकरून आपल्याला जेवण हे अधिक जास्त जातं. गप्पा मारताना हे जेवण करावं. तयार अन्न पाकिट आहे, जे पॉकेटमध्ये जे अन्न मिळतं की जे आपण ऑर्डर केल्यानंतर जे पॉकेटमध्ये आपल्याला मिळतं, मग ते चिप्स असू दे किंवा पिझ्झा असू दे, बर्गर असू दे, ते पदार्थ आपल्यासाठी हानिकारक आहे. ते देखील पदार्थ खाणं उपयोगाचे नाही. आणि म्हणून बघा जे काही घरगुती जेवण आहे, डाळ, भात, भाजी, हे सगळं काही तुम्हाला चित्र दिसत आहे ते तुम्हाला खाणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तयार अन्नपदार्थ आपण जे बाहेरचे मिळतात ते खाऊ नये, तर घरामध्ये जे बनलेले पदार्थ आहेत तेच खावे. बघा घरामध्ये जे आहे
तेच आपल्याला खायचे. अशा प्रकारचे जे बाहेरचे सर्व पदार्थ आहेत, कोल्ड्रिंक आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, नट्स आहेत, जे सर्व बाहेरचे पदार्थ आहेत, जो केक आहे, चॉकलेट्स आहे, चिप्स आहे, हे आपल्याला कोणतेही अन्नपदार्थ जे पॅकेटचे खायचे नाही. अन्नपदार्थातील भेसळ, आता त्यांनी सांगितले अन्नपदार्थामध्ये कशा प्रकारची भेसळ होते, म्हणजेच त्याला म्हणजे ॲडल्टरेशन्स ऑफ फूड बोलणार आहोत की भेसळ आहे. भेसळ म्हणजे काय, हा जो भेसळ जो शब्द आहे की म्हणजे एखादा जो अन्नपदार्थ आहे त्याच्यामध्ये काय करणे, अधिक मात्रामध्ये त्याच्यासारखा दिसणारा, त्याच्यासारखा रंगाचा दिसणारा, त्याच्यासारख्या आकाराचा दिसणाऱ्या पदार्थाची मिसळ करणे किंवा एकत्रित करणे. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की समजा तांदूळ घेतला की तांदळामध्ये सफेद खडे टाकणे, म्हणजे तांदूळ हा ऑलरेडी सफेद आहे, त्या सफेदामध्ये आपण सफेद खडे टाकले तर ते दिसून येत नाही मुलांना. तर अशा प्रकारे अन्नाची काय करत आहे, भेसळ करतं. त्याचप्रमाणे जो गहू आहे तो ब्राऊन कलरचा आहे, त्या ब्राऊन कलरमध्ये देखील ब्राऊन कलरचे खडे टाकू नये, म्हणजेच ते काय होणे, त्याच्यामध्ये मिक्स करणे, भेसळ करणे. म्हणजे तेलामध्ये देखील जो उच्च दर्जाचं जो तेल आहे त्याच्यामध्ये जो कमी दर्जाचं जर तेलाचं प्रमाण टाकून ते तेलाची प्रती वाढवणे. त्याचप्रमाणे दूध आहे, दुधामध्ये देखील पाणी टाकून दुधाचं प्रमाण वाढवणे. तर अशा प्रकारे ही अन्नामधील भेसळ करते. तर अशी अन्नातली भेसळ हर एक जो आपला अन्नपदार्थ आहे, अन्न घटक आहे, त्याच्यामध्ये ही केली जाते. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की ती कशा प्रकारे आहे हे देखील चित्राच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो की आपला अन्न घटक आहे तो जास्त प्रमाणात म्हणजे विकला जावा, विकताना अधिक फायदा व्हावा म्हणजे काय मुलांना, की समजा एखाद्याकडे 1 किलो गहू आहे, 1 किलो तांदूळ आहे, तर तो 1.25 किलो कसा होईल किंवा 1.5 किलो कसा होईल. त्याच्यासाठी मला काय राहील की माझाही फायदा होईल आणि ते गिरायकालाही तो काय होईल की त्यांच्या मापानुसारच द्यावं लागेल. मग त्याच्यामध्ये काय करणे की त्या तांदळामध्ये देखील अन्नाची भेसळ करणे, म्हणजे त्याच्यात सफेद खडे टाकणे किंवा दूध आहे त्या दुधामध्ये पाणी टाकून त्याचं काय करणे, प्रमाण 1 लिटरचं 1.5 लिटर पाणी, 1 लिटर दूध तयार करणे, 1.5 लिटर दूध तयार करणे. त्याच्यामुळे काय होत आहे, त्याचा फायदा देखील होत आहे आणि समोरच्या गिरायकाला देखील तितक्याच मापाने मिळते. म्हणून त्यांनी सांगितलं की अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा म्हणजे माझा फायदा झाला पाहिजे, मला अजून दुधाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि समोरच्यालाही व्यवस्थित दिलं पाहिजे. घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त म्हणजे हलका, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळता. अतिरिक्त व कमी दर्जा की कमी क्वालिटीचा, दर्जाचा अर्थ काय आहे मुलांना, कमी क्वालिटीचा पदार्थ त्याच्यामध्ये टाकला जातो. अशा प्रकारे त्याची अन्नपदार्थाची ही भेसळ केली जाते. आता इथे तुम्ही पाहू शकता की समजा तूप आहे, तर तुपामध्ये देखील काय केलं जातो, डालडा टाकला जातो, जेणेकरून ते थोड्या प्रमाणात तूप आणि बाकीचा प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात डालडा टाकून तो तूप दाखवलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे तुपाचा ज्या भाव आहे त्याच भावाप्रमाणे काय केलं जातं, विकलं जातं. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे अन्नपदार्थ विकताना अधिक आपला फायदा कसा होईल ते बघितलं जातं. फायदा करून घेऊन त्याच्यामध्ये देखील अधिक स्वस्त आणि अतिरिक्त व कमी दर्जाचा काय टाकला जातो मुलांना, पदार्थ टाकला जातो. हे देखील चित्राच्या माध्यमातून पाहू शकतात. यालाच अन्नाची भेसळ म्हणतात आणि याला ह्या सर्व प्रक्रियेला किंवा ह्या सर्व प्रोसिजरला काय म्हणत आहेत, अन्नाची भेसळ असे म्हणत आहेत. आता इथे जो तुम्हाला काय दिसत आहे, लाल मिरची पावडर दिसत आहे. मग त्याच्यामध्ये देखील काय करत आहेत की लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामध्ये देखील जी वीट आहे, विठाची देखील बारीक भुगा करून त्याच्यामध्ये देखील टाकला जातो, जेणेकरून तो जी मिरची पावडर आहे ते देखील त्याचं प्रमाण वाढलं जातं. आणि ते प्रमाण वाढल्यामुळे ते विकताना त्यांना अधिक जास्त क्वांटिटीमध्ये ते विकली जातात. म्हणजे जी चांगल्या क्वालिटीची जी मिरची आहे त्या मिरचीमध्ये काय केलं जातं, विटांचा भुगा केला जातो, लाल रंग टाकला जातो आणि तेव्हा ते दोघांची भेसळ करून एकत्रित करून ते मार्केटमध्ये विकलं जातं. आणि म्हणून इथे सांगितलं अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेला पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातक असू शकतो. की जो वापरला गेलेला जो पदार्थ आहे, जो स्वस्त क्वालिटीचा आहे, कमी दर्जाचा आहे, तो पदार्थ आपल्या शरीराला बाधा होऊ शकतो, आपल्या शरीराला विषारी देखील होऊ शकतो. पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातक असू शकतो. आरोग्याला घातक समजा विठाची पूड आहे, ते समजा एखादा लाल रंग आहे जो कमी दर्जाचा आहे, तो लाल रंग जर आपण याच्यामध्ये टाकत आहोत मिरची पावडरमध्ये, तर साहजिकच आहे, तर त्याचं सेवन आपण नेहमी करत आहोत, वारंवार करत आहोत, तर कधीतरी आपल्या शरीराला, आपल्या पोटाला त्याचे काय होऊ शकते, बाधा होऊ शकते. आणि म्हणून सांगितलं अन्नातील भेसळ हे करण्यासाठी वापरलेला जो काही पदार्थ आहे तो विषारी देखील असू शकतो आणि आपल्या आरोग्याला घातक देखील
बनू शकतो. अशामुळे आपण त्यांना काय केलं पाहिजे, जपून आपण हर एक क्वालिटी तपासून घेणं हे गरजेचं आहे. ते खाण्यास अयोग्य आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते खाण्यास अयोग्य आहे. मग ती मिरची पावडर असू दे, ती हळद असू दे, तिची क्वालिटी काय, त्याच्यात कोणते कोणते कंटेंट मिळवलेले आहेत आणि चांगल्या दुकानदाराकडूनच, चांगल्या कंपनीच्या, चांगल्या ब्रँडच्याच आपण काय केलं पाहिजे, जे प्रोडक्ट घेत आहोत ते प्रोडक्ट घेऊन आपण चांगल्या ब्रँडचंच आपण नेहमी घ्यावा, जेणेकरून आपण कोणत्याही स्वस्त दुकानातून किंवा एखाद्या छोट्या मोठ्या दुकानातून घेतलं तर त्याच्यामध्ये भेसळचं प्रमाण हे जास्त असू शकतं. त्याच्यामुळे आपण घेतानाच आपण एखाद्या चांगल्या मार्केटमधून आपण काय घेणं की हर एक जे प्रोडक्ट घेत आहोत, हर एक जी गोष्ट आपण घेत आहोत ती चांगल्या कंपनीची, चांगल्या ब्रँडकडूनच घेणं हे गरजेचं आहे. बघा इथे तुम्हाला काय सांगितलं, हा जो ग्राफ दाखवलेला आहे काय आहे, हा ग्राफ आहे. इथे बघा काय दिलं आहे, अन्न पदार्थ आणि दिला आहे भेसळीचे पदार्थ. मग आता इथे काय दिलं आहे की एक पदार्थ दिला आहे, त्या पदार्थामध्ये कोणता पदार्थ टाकला जाऊ शकतो ज्याची तुम्हाला कल्पना दिली आहे. बघा आता समजा इथे पहिलं आहे दूध आहे, मग दुधामध्ये काय टाकलं जातं, पाणी टाकलं जातं. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. युरिया म्हणजे जो सफेद रंगाचा जो घट्ट आहे जो पदार्थ, जसं आपण बोलू शकतो की जो आटा आहे तो कसा आहे, घट्ट आहे, जो पीठ आहे, मग ते देखील त्याच्यामध्ये टाकलं. युरिया देखील त्यातलाच भाग आहे. स्टार्च आहे, जे स्टार्च काय करतं की जे पाण्याला काय करतं, अजून घट्ट देखील करण्याचा प्रयत्न करतं. आणि पाणी हे कसं, दूध आहे ते कसं अजून सफेद दिसण्यासाठी देखील स्टार्चचा वापर केला जातो. कळालं मला ना की दुधामध्ये कोणती कोणती भेसळ होऊ शकते. दुधामध्ये पाणी टाकलं जातं, दुधात युरिया टाकला जातो आणि स्टार्च देखील टाकला जातो. हे झालं आपलं पहिलं. तर दुसरं आहे लाल तिखट. लाल तिखटमध्ये काय केलं जातं, विटेची पूड. विटेची पूड म्हणजे काय की जे आपल्या माती कामासाठी जे वापरले जातात लाल वीट, ती वीट आहे त्याला बोलतात विटेची पूड. लाल भोपळ्याची भुकटी, जो लाल भोपळा आहे त्याला वाळवून सुकून काय केलं जातं, त्याची भुकटी तयार केली जाते, ती लाल रंगाची होते आणि ती देखील कुठे टाकली जाते, लाल मिरची पावडरमध्ये. तर अशा प्रकारचे लाल तिखट आपण जे वापरत आहोत त्याच्यामध्ये विटेची पूड आहे का, त्याच्या लाल भोपळ्याची जे सुकलेले जे मिरची पावडर आहे किंवा जी भुकटी आहे का, हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. जे आपलं तिसरं आहे काळी मिरी. काळी मिरी हा काय आहे, गरम मसाल्याचा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये लवंग, मिरे, जिरे, त्याचप्रमाणे ही काळी मिरी ही देखील काय केली जाते, स्वयंपाकामध्ये जेवण करताना वापरली जाते. त्याच्यामध्ये देखील काय केलं जातं, पपईच्या बिया टाकल्या जातात, कारण त्या काळ्या असतात आणि त्या काळ्या असल्यामुळे त्याचा रंग काळा. जो काळी मिरी आहे त्याचा रंग कसा आहे, काळा आहे. जे पपईच्या बिया आहेत त्याचा रंग देखील कसा आहे, काळा आहे. हे दोन्ही सिमिलर रंगाचे असल्यामुळे आणि दोन्ही सेम शेपचे असल्यामुळे किंवा आकाराचे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, फरक असू शकत नाही. त्याच्यामुळे गफलत होऊ शकते की आपलं ओळखणं हे कठीण पण जाऊ शकतं. आणि म्हणून काळी मिरी काय आहे, हे देखील त्याच्यामध्ये पपईचे बिया देखील टाकण्याचं प्रमाण हे असू शकतं. चौथं आहे मुलांना आईस्क्रीम. आईस्क्रीममध्ये काय पदार्थ टाकले जातात, जे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आईस्क्रीम आवडते, त्याच्यात धुण्याचा सोडा देखील टाकला जातो. धुण्याचा सोडा म्हणजे आपण कपडे धुताना जो धुण्याचा जो सोडा असतो तो देखील त्याच्यामध्ये टाकला जातो. कागदाचा लगदा देखील टाकला जातो की जो सफेद कागद आहे तो कागदाचा लगदा म्हणजे आईस्क्रीमला घट्टपणा येण्यासाठी जो कागदाचा जो लगदा आहे, जो सफेद कागद आहे त्याला भिजवून त्याचा लगदा तयार केला जातो, म्हणजे तो घट्ट स्वरूपात असतो, तो देखील कधी कधी आईस्क्रीममध्ये टाकला जातो. तर अशा प्रकारे आईस्क्रीममध्ये देखील काय होऊ शकते, भेसळ होऊ शकते. तर तांदूळ आहे. तांदूळ काय आहे, बारीक पांढरे खडे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जो कोणत्या क्वालिटीचा तांदूळ, जो सफेद तांदूळ आहे त्या सफेद तांदळामध्ये सफेद खडे टाकणार. जर ब्राऊन तांदूळ आहे तर ब्राऊन तांदळामध्ये ब्राऊन कलरचे जे खडे आहेत, जेणेकरून त्याची क्वांटिटी देखील वाढते आणि जर त्याचं जे क्वांटिटी वाढल्यामुळे साहजिकच त्याचा फायदा होतो. जर 1 किलो तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये जर आपण 250 ग्राम जरी टाकले तरी तांदूळ काय होतात, त्याचे वाढले जातात. असे खूप त्यांच्याकडे काय असतात, क्वांटिटीमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी असतात आणि त्याच्यामध्येही काय केली जाते, भेसळ केली जाते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांना, अन्न पदार्थ कोणता आहे तो घटक बघितला आणि त्यातले भेसळयुक्त पदार्थ म्हणजे कोणकोणत्या गोष्टी टाकल्या जाऊ शकतात. जर दूध आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, पाणी, युरिया आणि स्टार्च टाकला जातो. जर लाल तिखट आहे तर त्याच्यामध्ये मिठीची पूड आहे आणि भोपळ्याची काय आहे, भुकटी देखील टाकू शकतात. काळी मिरी आहे तर त्याच्यामध्ये पपईचे बिया टाकले जातात. आईस्क्रीम आहे तर त्याच्यामध्ये कागदाचा लगदा देखील टाकलेला जातो आणि त्याचप्रमाणे धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा टाकला जातो आणि धुण्याचा सोडा देखील टाकला जातो. तर तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये बारीक खडे असे देखील त्याच्यात टाकले जातात, जेणेकरून त्याचं हे वजन वाढण्याचं काम होत असतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हा जो ग्राफ आहे तो आपण समजून घेतलेला आहे की जो अन्नपदार्थ कोणता आहे आणि जे भेसळयुक्त पदार्थ कोणत्या, याच्यातले आपण फरक
पाहिलेला आहोत. जो आपला शेवटचा घटक आहे शेंगदाणा. तो शेंगदाण्यामध्ये देखील काय लालसर गारगोटे किंवा खडे टाकले जातात. शेंगदाणा कसं असतं बघा, जे गावचे शेंगदाणा आहेत ते बारीक असतात आणि ते कसे असतात, थोडीशी लालसर असतात. म्हणजे आपल्या मुंबईचे जे शेंगदाणे कधी कधी आपण घेतो ते खूप मोठे आणि टपकळ असतात. म्हणजे त्यांनी सांगितलं की लालसर गारगोटे म्हणजे काय, गारगोटे आणि खडे. गारगोट्या म्हणजे काय की जे नदीच्या काठी जे छोटे छोटे जे लाल खडे मिळतात, मग ते खडे शेंगदाण्यामध्ये टाकले जातात जेणेकरून त्याची क्वांटिटी किंवा त्याचं वजन वाढण्यासाठी. आणि काही काही खडे देखील टाकले जातात लाल रंगाचे. तर अशा प्रकारे शेंगदाण्यामध्ये देखील काय केली जाते, भेसळ केली जाते की शेंगदाण्याच्या आकाराचाच मुलांनो आणि लाल रंगाचाच काय केला जातो, गारगोटे. गारगोटे कुठे असतात, नदीच्या काठाला ज्या छोटे छोटे खडक असतात, दगड असतात, ते रंग असतात. त्याच्यामध्ये काही काळे असतात, काही तांबडे असतात, काही त्याचप्रमाणे म्हणून सफेद असतात. मग ते त्याच्या आकाराचे, शेंगदाण्याच्या आकाराचे असे खडे देखील त्याच्यामध्ये टाकून त्याची क्वांटिटी वाढवली जाते. म्हणजे हा भेसळयुक्त पदार्थ त्याच्यामध्ये तयार केला जातो. आणि काही खडे देखील, काही जे सफेद शेंगदाणा असतो त्याच्यामध्ये काही देखील सफेद शेंगदाण्यामध्ये देखील खडे टाकले जातात. तर अशा प्रकारे हा जो ग्राफ आपण समजून घेतला आहोत की अन्न घटक काय आणि त्याच्यात भेसळयुक्त पदार्थ हा कोणत्या प्रकारे केला जातो, हे देखील आपण व्यवस्थित या ग्राफच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आता चला आपण पुढे वळूया की या पाठाच्या माध्यमातून आपण काय शिकलो. आपला जो सारांश आपण बघत आहोत मुलांना, समजून घेऊया. अन्न पाणी घेऊन त्याचं ऊर्जा वाढ व शरीराच्या इतर क्रियेसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात. आपण ठरवलं की पोषण म्हणजे काय, तर सांगितलं की अन्न पाणी घेऊन ऊर्जा आणि वाढ होत असते. की आपण अन्न पाणी घेतल्यामुळे त्याची ऊर्जा आणि वाढ होत असते आणि शरीराच्या इतर क्रियासाठी देखील त्याचा वापर करणे म्हणजेच त्याला काय बोलत आहोत, पोषण आपण बोलणार आहोत. आपला जो दुसरा घटक आहे आपण पाहणार आहोत. आपण शिकलो बघा, कार्बोदके आहे, स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिने, जीवनसत्वे, त्याचप्रमाणे खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही काय आहेत, अन्नातील पोषक तत्वे आहे. आपण जे शिकलेलो आहोत मुलांना की कार्बोदके म्हणजे काय, जीवनसत्वे म्हणजे काय, विटॅमिन म्हणजे काय, मिनरल्स म्हणजे काय, त्याचप्रमाणे तंतुमय पदार्थ काय, ही सर्व आपल्या शरीराला पोषक तत्वे आहेत. मग हे आपल्याला कुठून मिळत आहे, आपल्या रोजच्या आहारातून. एक संतुलित जो आहार आहे त्याच्यामधून आपल्याला मिळत आहे. जे तृणधान्य आहे, कडधान्य आहे, जे फळे आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला ज्या सर्व गोष्टीतून आपल्याला काय मिळत आहे, जे सर्व फळेमधून देखील आपल्याला काय मिळत आहे, जीवनसत्व मिळत आहे, त्यामुळे खनिजे मिळत आहे. कार्बोदके म्हणजे देखील तुम्हाला म्हणून मी सांगितलेलं आहे. कार्बोदके म्हणजे काय आहे की जो कार्बोदके जे पिष्टमय पदार्थ आहे, त्याचप्रमाणे जो स्निग्ध पदार्थ आहे. तर आपण मुलांना पाहिलं की कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आहेत, त्याचप्रमाणे पुन्हा जीवनसत्वे आहेत, खनिजे आणि तंतुमय पदार्थ आहे. याचा देखील पोषक आहार, जे पोषण तत्व आहे, अन्नातील पोषक तत्वे आपल्यालाही मिळत असतात. आपण कार्बोदके पाहिलेत. कार्बोदके म्हणजे काय, जे पिष्टमय पदार्थ आहे, शर्करा पदार्थ आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तंतुमय पदार्थ हे एकत्रच मिळून काय होत आहे, कार्बोदके होत आहेत. स्निग्ध पदार्थ देखील आपण पाहिलं की ते आपल्या शरीराची कशी काय गरज आहे, जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचं आपल्याला पोषण तत्व हे फळाच्या द्वारे आणि तृणधान्य, कडधान्याच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. आपण तिसरं पाहणार आहोत, संतुलित आहारात सर्व पोषक तत्वाचा योग्य प्रमाणात समावेश होतो. जो संतुलित आहार आहे की आपल्याला आपल्या रोजच्या जेवणामध्ये काय करणं गरजेचं आहे, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. मग जे काही कार्बोहायड्रेट्स आहे, जे कार्बोदके आहेत, जीवनसत्वे आहेत, विटॅमिन्स आहेत, ते देखील आपल्याला घेणं गरजेचं, जेणेकरून आपलं एक संतुलित आहार होऊ शकतो की जे आपल्या शरीराला गरज आहे. अन्यथा आपले त्याच्यामुळे होणारे जे विकार आहेत ते देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आपण पाहू शकतो अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अवयोजन विकार अवलंबून असं. अन्न घेण्याच्या प्रक्रियेवर, इथे काय अन्न घेण्याच्या प्रमाणावर की तुम्ही किती अन्न घेताय किंवा नाही घेताय त्याच्या प्रमाणावर तुमचं कुपोषण देखील अवलंबून आहे. तुम्ही जास्त घेताय, अतिपोषण घेताय, त्याच्यामुळे काय होणार, ओव्हर न्यूट्रिशन होत आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी अविभाजन्य विकार, कोणकोणते आजार होऊ शकतात, कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं, ते देखील तुम्हाला आपण याची पाठातून पाहिलेलं आहे. आपलं बघा पुढचं आहे, जंक फूड पासून ऊर्जा मिळते परंतु इतर पोषक द्रव्ये मिळत नाही. की जंक फूड जर आपण खातोय तर आपल्याला ऊर्जा मात्र मिळते परंतु जे आपले पोषक तत्व आहे ते मात्र निघून जाण्याचं काम करते आहे. त्याच्यामुळे फक्त आपलं पोट भरण्याचं काम होत आहे परंतु आपल्या शरीराला ज्या गरज आहे, ज्या पोषक तत्वाची गरज आहे की जे जीवनसत्व आहे, जे विटॅमिन्स आहे, जे आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्या भाज्यांमधून, ते आपल्याला मिळत नाही त्या जंक फूडमुळे. आणि म्हणून देखील आपल्याला वेगवेगळे समस्या होऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जंक फूडमुळे काय मिळत आहे, मुलांना ऊर्जा तर मिळते परंतु आपल्याला पोषक तत्व हे मिळत नाही. मग हे जंक फूड कोणकोणते आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजे शीतपेय आहे, जे चिप्स आहे, जे पिझ्झा आहे, बर्गर आहे, चॉकलेट आहे, कॅडबरी आहे, सर्व काय आहे जंक फूड आहे. जे पॅकेट फूड जे आहे, जे आपण बाहेरून आपण पॅकेट बंद असतं ते फूड आपण खाणं योग्य नाही. आणि म्हणून त्याचा देखील आपल्या शरीरावर काही विपरीत परिणाम हा होत असतो. आपल्याला भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्याला काय आहे,
घातक असते. भेसळयुक्त आणि अशुद्ध अन्न म्हणजे काय इथे झालं, अशुद्ध अन्न जे भेसळयुक्त केलेलं आहे. मग भेसळयुक्त अन्न पदार्थ आणि त्याच्यात भेसळयुक्त पदार्थ कोणते असू शकतात त्याची सूची आपण आताच पाहिलेली आहे, की जर दूध आहे, तर दुधामध्ये काय टाकलं जातं, पाणी, युरिया आणि मुलांना स्टार्च टाकला जातो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं काळी मिरी आहे, तर काळी मिरीमध्ये पपईच्या बिया टाकले जातात. म्हणजे हे काय केलं आहे मुलांना, की एक भेसळ तयार केली आहे. जर तांदूळ आहे तर तांदळामध्ये देखील काय टाकलं जातात, आपल्याला तांदळाचे सफेद खडे टाकले जातात. जर शेंगदाणा आहे तर शेंगदाण्यामध्ये देखील लालसर रंगाच्या काय टाकले जातात, गारगोट्या टाकल्या जातात. तर अशा प्रकारे जे भेसळयुक्त अन्न पदार्थ आहेत ते देखील आपल्या शरीराला हानिकारक आहे. आणि अशुद्ध अन्न, मग हे अन्न कसं होत आहे, जे शुद्ध अन्न आहे ते काय होत आहे, अशुद्ध अन्न होत आहे. आणि म्हणून ते देखील आपण त्याचं सेवन करणं हे आपल्याला आपल्या शरीरासाठी अयोग्य आहे. आणि म्हणून आपण हा चांगल्या प्रतीचा, चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या ब्रँडचा आपण जे पाकिट आहे, जे काय आपण खरेदी करत आहोत, जे अन्न घटक ते आपण नीट पारखून त्याची एक्सपायरी डेट बघून ते किती तारखेपर्यंत, किती वर्षापर्यंत टिकणारं आहे आणि ते कोणत्या ब्रँडचं, त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत ते देखील तपासून घेऊन मगच त्याचा वापर करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे म्हणून आपण आपला जो पाठ आहे पोषण आणि आहार, याच्यामध्ये आपण कशा प्रकारे पोषण असणं गरजेचं, आपला आहार कशा प्रकारे असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे एक संतुलित आहार आहे, त्या संतुलित आहारामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकाची गरज आहे, कार्बोदकाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, शर्करा पदार्थ, त्याचप्रमाणे जे आपल्याला प्रथिन आहेत त्याची देखील गरज आहे. प्रथिने आपल्या शरीराला, जसं एखादी भिंत बांधण्यासाठी विटाची गरज असते, तसं आपल्या शरीराची बांधणीसाठी आपल्याला प्रथिनाची देखील तितकीच गरज असते. त्याचप्रमाणे जीवनसत्वे आणि त्याचप्रमाणे आपल्याला खनिजे म्हणजे विटामिन्स आणि मिनरल हे देखील आपल्या शरीरात अल्प प्रमाणात असतात, परंतु ती देखील आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि ती कोणकोणत्या घटकातून मिळत आहेत ते देखील आपण पाहिलं. विटॅमिन ए, विटॅमिन बी, सी, डी, ई, के, त्याचप्रमाणे B1, B2, B3, B9, B6, B12 हे देखील आपण पाहिलं आहे, की त्याच्या अभावामुळे देखील कोणकोणते आजार होऊ शकतात याची संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे. तर अशा प्रकारे म्हणून हा पाठ मुलं आपण इथे समजून घेतलेला आहे. आता पाहूया या पाठाच्या संदर्भात असणारे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.